नमस्कार मित्रांनो, टी एक्झाम अपडेट 2025 पेपर लीक अपडेट, शिक्षकांचे भविष्य धोक्यात. तर काय आहे माहिती, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या एज्युकेशन चॅनलला तर पहा मित्रांनो, पेपर लीक केस, शिक्षकांचं भविष्य धोक्यात. 26 जणांवर गुन्हे, पेपरसाठी 200 जणांनी दिले होते पैसे, बिहार कनेक्शन उघड. परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या 26 पर्यंत गेली आहे. पेपर मिळवण्यासाठी सुमारे 200 शिक्षकांनी या टोळीकडे पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. या शिक्षकांची यादी पोलिसांच्या हाती लागली असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यातून आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिहारचे आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले आहे. शिक्षक पात्रता अर्थात परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात 26 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 19 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांचा समावेश आहे. प्राध्यापक व प्राचार्य यांना संबंधित संस्थांनी निलंबित केले आहे. मुख्य संशयित महेश गायकवाड बिहारमधून पेपर आणणार होता. मुख्य सूत्रधार बिहारचा आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य 5 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आहे. यंदाच्या परीक्षेदरम्यान मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका, इंग्रजी माध्यमांच्या सर्व उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.